नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की WD पाठी WD उत्तर भारतात येत आहेत आणि ते आता मैदानी भागाकडे सरकू लागले आहे. राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशकडे त्याचा प्रभाव पडेल. शिवाय एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पॅरलल तयार झालेला आहे आणि याचा आता थोडा महाराष्ट्रावर परिणाम होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने आज जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागात पावसाचा अंदाज दिला आहे. मात्र आज 18 तारखेला पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातला अंदाज बदलला आहे. बाकी संपूर्ण भारतामध्ये येलो अलर्ट असून विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 19 तारखेला संपूर्ण भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे, त्यामुळे उष्णतेची लाट कमी झाली आहे. केवळ रायलसीमा भागामध्ये थोडं उघडीप आहे. बाकी संपूर्ण देशामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. छत्तीसगड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या आणि उद्याचा दिवस भारतातील संपूर्ण राज्यांमध्ये महत्त्वाचा असणार आहे. या वातावरणात 20 तारखेपासून पुन्हा घट व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या दृष्टीने गुजरात, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काहीशी उघडीप तयार होईल. केवळ विदर्भात काही भागात परिणाम राहण्याची शक्यता आहे. मात्र कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश या बरोबरच पूर्वेकडील सर्व राज्य, बिहार, झारखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्याचबरोबर नागालँड या भागात किंवा जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये देखील पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये, त्याचबरोबर राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच आपण बघतो की 3 दिवस भारतामध्ये पावसाचे आहेत. महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. WDचाही प्रभाव दरम्यानच्या काळात असल्यामुळे तुरळक गारपीट देखील काही भागात होण्याची शक्यता आहे देशभरामध्ये. 21 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे. भारतातील काही राज्यांमध्ये आपण या ठिकाणी बघतो, पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील राज्यात, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये देखील पावसाचं प्रमाण 21 तारखेला असण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासात पाऊस कुठे झाला हे जर बघायचं झालं तर आपण बघतो जम्मू काश्मीरच्या काही भागामध्ये पाऊस आहे. त्यानंतर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये, थोडं पंजाबमध्ये देखील पावसाचा प्रभाव आहे. त्यापाठोपाठ आपण बघतो पूर्वेकडील बहुतांश राज्यामध्ये पाऊस झालेला आहे. त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, थोडं छत्तीसगड, अगदी तेलंगणापर्यंत पाऊस झालेला आहे. आणि इकडे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्याही काही भागात पाऊस झालेला आहे. फक्त आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम काल जाणवला नाही. तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पाऊस झाला आहे, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं. मात्र आज पासून पुढे 2-3 दिवस हे वातावरण महाराष्ट्रात देखील परिणाम करेल असा अंदाज आहे. 18 तारखेला तसं GFS मॉडेलने फारसं वातावरण दाखवलेलं नाही. केवळ सिंधुदुर्गमध्ये थोडा प्रभाव दाखवला आहे. मात्र 19 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तोच अंदाज 20 तारखेलाही देण्यात आला आहे आणि काही प्रमाणात 21लाही देण्यात आला आहे. मात्र 22 पासून पावसाची उघडीप दाखवण्यात आली आहे महाराष्ट्रासाठी. उष्णतेची लाट विदर्भाच्या काही भागाचा अपवाद वगळता भारतातून कमी झाली आहे. थोडी 21, 22, 23 या दरम्यान उष्णतेची लाट जरी कमी होत असली तर 23ला पुन्हा एकदा विदर्भातून, मराठवाड्यातून उष्णतेची लाट वाढू शकते. तर पुन्हा एकदा 26-27ला महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढू शकते.
सुरुवातीला JFS मॉडेलचा अंदाज जर बघितला तर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. JFS मॉडेलने या भागात उद्या देखील पावसाचा अंदाज दिला आहे. 20 तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे. 21 तारखेपासून हे वातावरण पूर्व विदर्भाकडे सरकून पूर्व भारतात निघून जाईल असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु ECMWF मॉडेलने तुरळक पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिला आहे. 20 तारखेला केवळ पूर्व विदर्भात हा पाऊस दाखवण्यात आला आहे, तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात असा अंदाज देण्यात आला आहे. ECMWF मॉडेलने 21 नंतर पाऊस उघडेल असा अंदाज दिलाय. आपण बघतो मध्य महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण 30लाही दाखवण्यात आलंय. पुढे मात्र हे वातावरण केवळ ढगाळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे. पावसाचा प्रभाव संपेल. 18-19 तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने दिलाय. इतर मॉडेलच्या तुलनेत आयकॉन मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रात सध्या तरी जास्त जुळतोय. त्यामुळे महाराष्ट्रात काही भागात म्हणजे खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये गारपिटीची हलकी शक्यता आहे आणि वादळी पावसाचा अंदाज आहे. भारताच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात खास करून याचा जोर आहे. 21 तारखेपासून हे वातावरण कमजोर होईल. आयकॉन मॉडेलने विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज 24 तारखेला देखील दिला आहे. आपण बघतो की थोडं लातूर पूर्व भाग, सोलापूर पूर्व भाग आणि कोल्हापूर दक्षिण भागात वातावरणाची शक्यता आहे. आज रात्री पुणे पूर्व आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोल्याच्या काही भागात वातावरणाची शक्यता आहे. आज पाऊस रात्रपाळी करण्याची शक्यता आहे. बीड पूर्व, परभणी, लातूर, बार्शीच्या काही भागात हे वातावरण असण्याची शक्यता आहे. उद्या मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल आणि काही ठिकाणी तुरळक गारपीट होईल. हे वातावरण विशेष करून पूर्व विदर्भाच्या दिशेने 20 तारखेला सरकण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात या पावसाचा फार जोर राहणार नाही. 21 तारखेपासून हे वातावरण संपण्याचा अंदाज हा आयकॉन मॉडेलचा अंदाज आहे. 24 तारखेला देखील आयकॉन मॉडेलने विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज दिला आहे. लातूर, धाराशिव, काही प्रमाणात यवतमाळ, नांदेड, सातारा आणि कोल्हापूरच्या परिसरात, सांगलीच्या परिसरात वातावरण बदलण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम पाऊस वादळी स्वरूपात या ठिकाणी होईल. हा ECMWF मॉडेलचा अंदाज. परंतु तुलनेत पावसाचा जोर कमी होताना दिसतोय. मराठवाड्यात थोडं वातावरण किंवा पूर्व विदर्भातही वातावरण राहण्याची शक्यता आहे 19 तारखेला. 20 तारखेला केवळ पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हे वातावरण राहील असा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या अवकाळी पावसाचा फार प्रभाव पडेल असं नाही. 29 तारखेपासून हे वातावरण थोडं मध्य महाराष्ट्रामध्ये अगदी पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या काही भागात किरकोळ स्वरूपात राहील. त्यानंतर केवळ ढगाळ परिस्थिती काही भागात राहील, पावसाचा जोर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळी.